अतिशय सुंदर बुवानी या ठिकाणी गजराचं सादरीकरण केलेलं आहे. म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचं परमभाग्य आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सर्वांचे लाडके संगीताचा गाडा अभ्यास असणारे आमचे गुरुतुल्य आणि मार्गदर्शक सन्मान्य चिलेबो या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी होऊ द्या आमच्या बुवांसाठी. बुवांबद्दल आता इले तर आमका या टेन्शन येईल आहे डबल बरेच स्पर्धेचं असतं तर काय टेन्शन येत नाही, कारण गेली अनेक वर्ष ते आपले असे समोरच बसलेले असायचे माझ्या, आम्ही स्पर्धेक असायचो. आणि मंडळी सांगतो ना की खूप स्पर्धा केल्या आमच्या आनंद मिस्त्रीस या ठिकाणी आहेत आणि बरेच या ठिकाणी कलावंत आहेत. खूप स्पर्धा केल्या. स्पर्धेमधून परीक्षक म्हणून या नात्याने बुवाने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि माझी स्पर्धा पण त्यांनीच बंद केल्याने. ह्या पण तेवढाच आहे खोटा नाही, स्पर्धा त्या माणसाने बंद केल्याने माझी. मी स्पर्धा कारण नंबर यायला लागले जास्त आणि बुवाने सांगितलं हे कुठे बहुतेक माझी कल्याणला स्पर्धा होती, शेवटची स्पर्धा कल्याणला गेली आणि त्या स्पर्धेला परीक्षक होते आणि बुवाने तिथून मला तो दम दिला आहे, तुझी जागा तुला कळते का आता, तुझी जागा तुला कळते का आता. ह्या शब्दामध्ये त्याने सांगितलं की आज आम्ही बसतो त्या ठिकाणी तुला यायचं, तू काय लहान पोरांमध्ये आता स्पर्धा करतोय. हे शब्द बुवांचे ऐकले आणि खरोखर मला वाईट वाटलं की मी चुकतोय आता कुठेतरी, मला थांबलं पाहिजे, थांबणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी थांबलो मी स्पर्धेला म्हणून आठवलं बरं दिलंय. मग शेवटी काय नाही इलाज ना असं बुवा या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता मगातपासून उंडरत होता जरा व्हायचं पण आता थोडासा दडपण योग लागला. असं त्या ठिकाणी आता माझ्याकडे गजर आहे त्यामुळे माझं भाषणाचं भाग माझं झालेलो आहे, त्यामुळे आता मग काय घाबरत नाही तेवढं. असं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. श्री दुर्गाप्रकार मगाशी सांगितल्याप्रमाणे हे असं मंडळ म्हणजे बाप मंडळ. शेवटी गणती झाली बघा ना, बापामध्येच गणती झाली नाही का. आणि असं कार्य आहे हो, साधी गोष्ट नाही सांगितलं की कार्य तसं, आणि त्या कार्यातूनच ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्हाला मिळत असतात बघा. आज बरीच वर्षांनी आम्हाला सुरुवातीला माझ्या मते आमच्या कुंटे गुरुजींनी मला डोंबिवलीमध्ये आणलं. कुंटे गुरुजींनी आम्हाला डोंबिवलीमध्ये आणलं आणि हळूहळू आता इथं आणि बरीच वर्षांनी या ठिकाणी मी डोंबिवलीमध्ये कार्यक्रम करतोय. आणि भजनाची दर्दी असणारी या ठिकाणी लोक आहेत, अनेक भजनी कलावंत. आमच्या चिले गुरुजींनी अनेक कलावंत घडवले आहे सुद्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रत्न आम्हाला दिलेली आहेत या चिले गुरुजींनी. तसेच अनेक या ठिकाणी आहेत, आमचे दादा परब म्हणावे, सगळे चांगले या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर खय तो गेलो तो कांडे चोरा एक नंबर अभि आमचो कल माका सांगल्यान बुवा लवकर येतोय, पण लवकर ह्यो आता मागा टाइम कळलो लवकरचा घड्याळ काय आता माका ते बघू आहे. आमचे अभिषेक परब अनेक माध्यमातून ते सामाजिक असू दे, लोकांच्या गरजेला धावणारं व्यक्तिमत्व म्हणून अभिषेक परब आमच्या या ठिकाणी त्यांचं एक नाव आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी उदंड आयुष्यामध्ये एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आपण. धन्यवाद. या ठिकाणी जास्त वेळ नाही काढत त्या मंडळी. बुवानी सुद्धा एक दोन गाणी म्हटली तरी आज नाही म्हणजे बाकीचं काही विषय बुवा जास्त करतच नाही माका माहिती आहे, कारण हल्ली जी गाणी इलीत ना तू लाकडी भुसाग आणि काय तर ही गाण्याशिवाय आता भजनच नाही चालत. पूर्वी मंडळी ना ह्या भजनामध्ये जनाबाई नाचायची, मुक्ताबाई नाचायची, ही भजनाची परंपरा होती. आता या भजनामध्ये जोपर्यंत शांताबाई नाचत नाही तोपर्यंत आमचं भजन होत नाही. या भजनाचा आमचा दुर्दैव आहे ना मंडळी. खूप चांगली म्हणजे आज असं वाटतंय ना की जे आहे ना, जेवढी तयारी आहे, जेवढं आमच्याकडे भरलेलं आहे ते सगळं होतावं पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे सगळं गोंधळ झाला. नाही तर आज खरोखर असे दर्दी भजन रसिक ना खरोखर आमका मिळणं ह्या आमचा परम भाग्य आहे. का जोरदार पुन्हा आपल्यासाठी टाळ्या वाजूया आपण, कारण बुवाने सांगितलं ना की पेटव हैसून सुरुवात असता. पण आज त्या ठिकाणी एक लवले सुद्धा नाही एखाद्या मुखातून येत नाही, कारण मंडळी सुरुवातीला सांगितलं त्याच्यासाठी बुवा तसे असावे लागतात. अपेक्षा तशी असते मंडळाकडनं, प्रत्येकाकडनं अपेक्षा असते. त्यांना माहिती आहे ह्यो काय दिवे लावतो लो, त्याच्यामुळे ते त्याप्रमाणेच मागणी करत असतात नाही का. नाहीतर आमच्याकडे एवढंच ह्या गाण्याची रीग लागली असती. पण मंडळी सांगतो की यूट्यूबच्या माध्यमातून पण बघत असाल, आमचे हरियाण बुवा, आमचे लोकरे बुवा, आमचे चिरे बुवा यांचं मार्गदर्शन आहे, यांचे आशीर्वाद, त्यांचा तेवढा दरार आमच्यावर आहे. त्यांना तेवढंच आम्ही जेवढा सन्मान देतो तेवढंच धाक आमच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही गालबोट न लावता भजन करण्याचा हा प्रयत्न करतो समजले. आणि हा प्रयत्न आमचा असतो, तो आताही आहे, उद्याही राहणार आणि परवाही राहणार. त्यामुळे
अपेक्षा हीच ठेवा आमच्याकडनं. फालतू गाण्याची म्हणजे नको ती गाणी जी भजनाच्या उपयोगाचीच नाही त्या गाण्याची अपेक्षा माझ्याकडनं करू नका. सुरुवातीला मी सांगतो, पण आता मला सांगायची वेळ आली नाही का. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या. बुवाने सांगितलं पंचरत्नांची आठवण करा. नक्कीच आठवण व्हायला पाहिजे. पंचरत्न कोण हे आम्हाला कळलं पाहिजे ना मंडळी. अरे भजन काय असतं हे आम्हालाच कळत नाही आहे. आम्ही कदमबुवांची भारुड ऐकली, कदमबुवांच्या गवळणी ऐकल्यात, पंचरबुवांचे अभंग ऐकले, गजर ऐकले, त्यामुळे आम्हाला कळलं अरे भारुड काय, कवाली काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या ना. आज आमचं भजनच अर्ध गजरावर संपतंय. आणि मग अभंग काय, आमची गवळण काय, आमचं कवाली काय, आमचं भैरवी काय हे आम्हाला कधी कळणार. आम्हाला कळून तर ठीक आहे, पण माझ्या पुढच्या पिढीला कधी कळणार ना. ह्या गोष्टी आम्हाला विचार केला पाहिजे आणि ह्याचा विचार आम्हीच करू शकतो. फक्त आयोजकांचं माझं नेहमी म्हणणं, आजसारखा आयोजक आम्हाला मिळेल ना, खरोखर म्हणतात ना बिघडला रंग भजनाचा म्हणतात ना, पण असे जर आयोजक असतील ना तर सुधारला रंग भजनाचा असं म्हणावं लागेल. बरोबर ना. मी आयोजकांशी नेहमी भांडत असतो काही ठिकाणी आयोजकांशी, कारण तुम्ही भजन आमच्याकडनं करून घ्यायचंय. तुम्हाला जे अपेक्षित आहे ना ते आमच्याकडनं करून घ्यायचं. आम्हाला आज सुरुवातीला सांगितलं, सुरुवातीला नाही म्हणजे जेव्हा ठरली बारी तेव्हापासून बुवा भजनच पाहिजे, भजनच पाहिजे, भजनच पाहिजे. आणि नक्कीच भजन तसं त्या प्रतीचं भजन झालेलं आहे असं मला वाटतं. पण आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय देणं लागतो त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि हे जास्तीत जास्त आयोजकांचं काम आहे. बुवांच्या हातातून सगळ्या निष्ठून गेला हो, बुवांच्या हातातून सगळ्या निष्ठून गेला. आता काय काय रोजचा एक आता आयोजकांनी त्या गोष्टीचा हे केला पाहिजे. तुमका एक छोटंसं उदाहरण सांगताय. एकाने गृहप्रवेश होतो, गृहप्रवेश, या गृहप्रवेशात असे 2 बुवा भजनी ठेवल्या ना, अशी भजनी बुवा ठेवल्या 2, आणि त्या दोघांनी जर भजन केल्याने त्या दोघांनी जर भजन केल्या ती वास्तू अजून शांत होत नाही. असता वास्तुपूजनाचा त्यांनी कार्यक्रम केला. म्हणजे विचार करा की आम्ही काय करतो, आम्ही काय प्रतीचं भजन करतो. ह्या भजनाने भगवंत प्रसन्न होतो, भगवंताचं वातावरण निर्माण होतं. खूप सांगण्यासारखं आहे, पण जास्त काय बोलत नाही. भजन स्वरानंद यांच्याकडून या ठिकाणी सन्मान्य आमचे परममित्र अभिषेक परब यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे बस माका वाईट तरी बोलाक द्या, नाही तर म्हणतो गोटनकर बोंका बोलाकच येत नाही. इलाही बोंबा बोंबा सगळीकडे. हां, त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे गणेश मिस्त्री माऊली या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. काय खूप चांगले कलावंत या ठिकाणी आले आहेत. सगळ्यांचं एक स्वागत करतो. जास्त आता बुवांनी सांगितल्याप्रमाणे जास्त मी सुद्धा जास्त आता बतावून न करता, कारण सध्या फॅशन 2020 म्हटलं मंडळी, यूट्यूबवर सगळ्यांना माहिती 2020 म्हटलं की तुमका जी नवीन गाणी येऊकच होईल. तुम्ही जर गाणी नाही म्हटलास तर तुम्ही बुवाच नाही. या सर्टिफिकेट जा बुवांचं सध्या नवीन गाणी येऊ होईल तुमका. पण मी कधीच ती गाणी म्हटली नाहीत, मला येत नाही असा विषय नाही, पण ती म्हणतच नाही, कारण त्याची गरज माकाशी वाटत नाही. पण मग छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून मी नेहमी 2 गाणी म्हणत असतो, आणि ती मी आजही म्हणतो. आवडली तर नक्की टाळ्या वाजवा आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर. कारण आज हे भजन पूजन कीर्तन चालतंय ना, ही देण माझ्या राजाची आहे, ही देण माझ्या राजाची आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज हे भजन चालू नसतं. आज ही भजनाची परंपरा ही खंडित जाण्यावरती. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुवांनी पंचरत्नांची आठवण करून आम्हाला दिली. मी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला या ठिकाणी करून देतोय आणि थोडक्यात गजरा टाकतोय. मंडळी, आपण अनेक दैवतांच्या आरत्या म्हणतो, अनेक दैवतांच्या आरत्या म्हणतो, गणपतीची आरती म्हणतो, देवीची आरती म्हणतो, खरं काय ते संतांच्या सुद्धा आरत्या म्हणतो. पण ज्याच्यामुळे आज आपण आरती म्हणतोय, त्या राजाची आरती मात्र आम्हाला कोणाला पाठ नाही. मी नेहमी विचारतो, आता आज इथे विचारणार नाही, पण ही आरती कोणाकोणाला माहिती आहे, कोणी लिहिली आहे काय, त्याचा कोणालाच माहीत नसतं. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की फक्त जय म्हणतो, पण राजाने आमच्यासाठी काय केलं याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, म्हणून आरतीचा एक चरण तुमच्यासाठी म्हणतोय. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जयानंद शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जयानंद शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया. आर्याच्या
समतेजा हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी हो जा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा हिंदू हा प्रभो शिवाजी राजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एक प्रणाते भरती वाणी मातीच्या घागरी भीमथरीच्या पट्टाराया भीमथरीच्या पट्टाराया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा भीतीना मा तुझी मुही गडगडणाऱ्या नमा भीतीना मा तुझी मुही गडगडणाऱ्या नमा आत्माराच्या सुगंधानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुनाद गुंजला महाराष्ट्र माझा एकदा सर्वांनी मिळून ज्याला ज्याला माझ्या राजाबद्दल आदर आहे सर्वांनी मिळून माझ्या राजाचा जयघोष करूया आपण करता महाराष्ट्र माझा प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रम वीरणा धुरंदर सत्यकुलाम कंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद 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 या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय थोडक्यात आठवतो मी त्या गजरामध्ये काय जास्त बोलणारच नाही कारण त्या शब्दच फक्त तुम्ही या गजराचे माध्यम आहे बघा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी
आवडीने उभारले हो भजनाचे भवन. हो या हरिनामाच्या वेळाबाई हरिनामाच्या ध्यासाबाई आपण काहीतरी भजनाचं देणं लागतो. म्हणून या भजनासाठी काहीतरी चांगलं करावं, आपल्यासाठी नाही तर आमच्या या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जावं. या वेळाबाई झपाटलेला हा डोंबिवलीकर सगळे भजनी कलावंत आमच्या सन्मान्य चिले माऊलींच्या या अध्यक्षतेखाली एक असं काहीतरी आपण या भजनासाठी केलं पाहिजे. हा ध्यास त्यांना पछाडला आणि आमदार आमचे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजनाचं हे भवन आपल्या ह्या सर्व भजनी कलावंतासाठी या ठिकाणी निर्माण करून दिलं. त्याच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व कलावंतासाठी, ज्यांचा खारीचा वाटा होता, सिंहाचा ओटा होता, या सर्व कलाकारांसाठी आपण या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे. बघा पण काय म्हणतोय, भजनाचे भवन खाण ते आमच्या भजनामधील असतील, आमच्या दशावतारीमधील असतील, सगळ्या कलाकारांची खाणं जसं आमची भांडुपची सुद्धा भजनाची पंढरी आणि तेच या ठिकाणी आम्हाला मिळाले. बघा आज या ठिकाणी सर्व जी रत्न आमच्या कोकणातील सर्व रत्न आहेत ती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्हे तर अखंड आमच्या डोंबिवलीमध्ये पसरली आहेत. बघा आणि म्हणून ही माती पवित्र झाली आहे, ही धरती पवित्र झाली आहे आमच्या सर्व कलाकारांच्या पदस्पर्शाने. बघा म्हणून काय म्हणतोय, कलाकारांची खाण जणू ही सुंदर माया नगरी, महाराष्ट्राची परंपरा जपली जाते खरी. शोभायात्रा यात आमच्या या डोंबिवलीतून निघते नाही काय, अशी शोभायात्रा कुठेच जात नाही. बघा आम्ही पण एक वर्ष या शोभायात्रेसाठी होतो. बघा आमचं मंडळ सुद्धा या ठिकाणी होतं आणि अति भव्य असं, कारण ही संस्कृती आमची, ही परंपरा आमची, हे गुढीपाडवा हा सण आमचा आहे नाही काय. नाहीतर आता येता नवीन लोकांचं सण 35 हो भजनाची, खरोखर भजनाची दिवाळी पाठ सुद्धा या डोंबिवलीमध्ये होते. बघा कारण कलावंतच तेवढे आहेत ना, म्हणून ह्या असे कार्यक्रम होणार. बघा ज्या ज्या ठिकाणी कलावंत नाही त्या ठिकाणी असे कार्यक्रम होणार नाही. बघा म्हणून सांगतोय. ठीक आहे या स्वागत करण्यावर साजे, स्वागत करण्यावर साजे, उभारी हो गुढी, उभारी हो गुढी, भजनाची पंढरी. आपल्या कलेच्या माध्यमातून परदेशामध्ये नाव पोचवणारे आमचे सन्माननीय पखवाज विशारद पखवाज अलंकार दादा परब यांनी आपल्या या पखवाजच्या साथीने, या पखवाजाच्या माध्यमातून आपल्या कोकणचं नाव नव्हे, डोंबिवलीचं सुद्धा नाव या ठिकाणी केलेलं आहे. बघा एका जोरदार टाळ्या आमच्या दादा परबांसाठी होऊन जाते. अनेक शिष्योत्तम शिष्य या ठिकाणी घडवले, त्यांनी सुद्धा आमच्या भांडूपमध्ये सुद्धा त्यांचा क्लास आहे नाही का. म्हणून काय म्हणते बघा, परदेशामध्ये नाव पोचविले दादासाहेब परबाने, अविरत सेवा, अविरत सेवा, अविरत सेवा लोकसेवेची, अविरत सेवा लोकसेवेची बाळासाहेब परबाने.
एक नेतृत्व असावं लागतं बघा. कुठलीही संघटना कधी असते, कधी मजबूत होते की त्यांचा नेता एकदा चांगला असावा लागतो, तो खमका असावा लागतो, सगळ्यांना घेऊन चालणारा असावा लागतो. असा या मंडळाचा नेता, सर्वोत्तम नेता म्हणजे आमचे सन्माननीय बाळा परब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व साथीदार. हे काम एकट्याचं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभारलं, स्वराज्य निर्मिती केली, ती एकट्याने नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे असंख्य मावळे होते. म्हणून आमच्या सन्माननीय आमचे बाळा परब यांच्याबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते जे एकजुटीने एक दिलाने हे काम कार्य करत असत बघा. म्हणून हा एवढा मोठा हा कार्यक्रम होऊ शकतो बघा. म्हणून काय म्हणतोय, अविरत सेवा लोकसेवेची बाळासाहेब परबानी, संजय पवार दिले बुवाई. संजय पवार सगळ्यांना माहिती आहे, एक भजनी बुवा म्हणून त्यांचं नाव अगदी चांगलंच आहे. पण एक चांगला समाजासाठी काहीतरी करणारा, लोकांसाठी धावून जाणारा असा एक कलावंत, ह्या भजनी कलावंत म्हणून त्याची वेगळी ओळख सुद्धा आहे बघा. म्हणून काय म्हणतोय, संजय पवार दिले बुवाई, अहो मास्टर 10 नंबरी, अहो मास्टर 10 नंबरी, गावाला मारारी भजनाची मंडळी. कोकणी जत्रा महोत्सवाने गजबजते ही नगरी, हो कोकणी जत्रा महोत्सवाने गजबजते ही नगरी. गावदेवीची कृपा सदोदित भाविक भक्तावरी. गणेश घाट मार्गोळी सातपूर, गणेश घाट सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी आहे बघा. गणेश घाट, मानकोली आणि सातपूर ही सुद्धा देखणी या ठिकाणी ह्या वास्तू आहेत बघा. म्हणून काय म्हणतोय, गणेश घाट मानकोली सातपूर, अहो शांत या भूभरी, अहो शांत या भूभरी, भजनाची मंडळी. स्वर्गसुख म्हणजे काय नक्की असतं? स्वर्गसुख म्हणजे काय असते? आमच्या भजनी कलावंताला जर स्वर्गसुख पाहिजे असेल तर त्याच्यासमोर बसलेली ही दैवत म्हणजे आम्ही तुम्हाला जनता जनार्दन आम्ही म्हणतो, साक्षात भगवंत आम्ही तुम्हाला मानतो. बुवानी मग सांगितलं, आता काय काय ठिकाणी तर ए बुवा पेटव, ए बुवा, म्हणजे आमची किंमत काय झाली सांगा ना. म्हणजे आम्ही त्यांना दैवत मानतो, त्या दैवताने असं म्हणावं का? हां, म्हणून सांगतोय की आपण दैवत आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही देवासारखे राहा, दानवासारखे वागू नको. नाही काय, प्रत्येक जो कलावंत आहे तो साधा सुद्धा कलावंत आहे, तो कलावंत ह्या भगवंताने निर्माण केलेला आहे. ही भगवंताची जबाबदारी आमच्यावर आहे. आमचा कामधंद्याने आम्ही उडगे नाही आहोत, आमचा कामधंद्याने आम्ही भजन करतो असा विषय नाही आहे मंडळी. ही भगवंताने दिलेली मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी स्वीकारून आम्हाला कराव्या लागतात. पण प्रत्येकाला हीच कळलं पाहिजे, ही माझ्या भगवंताने दिलेली जबाबदारी आहे. म्हणून मी सांगितलं ना, भगवाने सांगितलं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. साधी गोष्ट नाही ना, सगळेच बुवा झाले असते. पण आज भगवंताने दिलेली जबाबदारी आहे मंडळी. आणि ही प्रत्येक कलावंताने लक्षात ठेवा, प्रत्येक कलावंताने हे लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंताने मला निवडलं आहे, या जबाबदारीसाठी मला निवडलं आहे. त्यामुळे माझं काम काय आहे, मी काय दिलं पाहिजे लोकांना, हे प्रत्येक बुवाने समजलं पाहिजे बघा. म्हणून सांगतोय आज स्वर्गसुख म्हणजे हे स्वर्गसुख ना, आणि काय स्वर्ग काय असो. अरे आपण जे भजन करतोय, श्रवण करणारे चांगले श्रवण आहेत, चांगले श्रोते आहेत, ह्याच्याशिवाय आणखी स्वर्गसुख ते काय असतं बघा मंडळी. नाही काय, म्हणून काय म्हणतोय घ्या, स्वर्ग मोहिनी डोंबवली, स्वर्ग मोहिनी डोंबिवली, ओळख संस्कृती, परम
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, हरी नारायण.